बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान। नमस्कार, स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर। आज आम्ही आपल्याला देगलूर येथे आयोजित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान 2025 ची खास माहिती घेऊन येत आहोत। या शिबिरात नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण आणि महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे पार पडला। चला जाणून घेऊया सविस्तर। देगलूर येथे 16 मे 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले। महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे शिबिर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचा मुख्य उद्देश होता महसूल प्रशासनाला अधिक कार्यक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख बनवणे। या शिबिरात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। यामध्ये 15 नवीन रेशन कार्ड, 25 उत्पन्न प्रमाणपत्र, 15 रहिवासी प्रमाणपत्र, 16 जीवन सातबारा, 15 श्रावण बाळ योजनेचे नवीन अर्ज, 13 संजय गांधी निराधार योजनेचे लाभ आणि रेशन कार्डमध्ये 6 नवीन नावांचा समावेश तसेच 12 नावे कमी करण्यात आली। या शिबिरात अनेक नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले। या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड, महसूल सहायक गोपाळ धसकनवार, मंडळ अधिकारी जी पदकोंडे यांच्यासह अनेक महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। तसेच ग्राम महसूल अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। गतिमान प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत या शिबिरासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। प्रत्येक महसूल मंडळ निहाय असे शिबिर आयोजित केले जाणार असून सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात हा उपक्रम राबवला जाणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच महसूल सेवा मिळाव्यात हा यामागील मुख्य हेतू आहे। देगलूर येथील या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेकांनी आपल्या समस्या तात्काळ सोडवल्याबद्दल समाधान व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे खऱ्या अर्थाने प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा बनले आहे। नागरिकांच्या हितासाठी अशा उपक्रमांची गरज आहे आणि देगलूर येथील हे शिबिर त्याच दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे। आमच्या चॅनलवर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपले मत नक्की कळवा। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन बातमीसह। सर, आजच्या शिबिराबद्दल काय माहिती? छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत देगलूर तालुक्यामध्ये देगलूर महसूल मंडळांतर्गत आता हा समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने या ठिकाणी विविध जे काय आपल्या प्रशासनामार्फत विविध नागरिकांना सेवा दिल्या जातात। उदाहरणार्थ उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल, जात प्रमाणपत्र असेल, रहिवासी प्रमाणपत्र आहे। सोबतच या ठिकाणी संजय गांधी श्रावण बाळचे जे काही अर्ज असतील त्यासोबत लाभार्थ्यांना जी काही शासनानं आता 30/4/2025ला जो काही रेती संदर्भातला जो काही GR काढला होता त्याची देखील लोकांना माहिती दिली। सोबतच माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्डचं देखील या ठिकाणी लोकांना माहिती देण्यात आलेली आहे। हा जो काही समाधान शिबिर आहे हा या ठिकाणी दिवसभर कॅम्प चालवला जाईल। ज्या लोकांना ज्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्यांचा अर्ज दाखल करून ह्याचा ते सुविधेचा लाभ घेऊ शकतात। हे फक्त शहरासाठी आहे का पूर्ण ग्रामीणच्या लोकांसाठी सुद्धा? हे पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये अभियान राबवलं जाणार आहे। आज एक देगलूर महसूल मंडळात देगलूर येथे झालेलं आहे। काल 2 दिवसापाठी आपलं खानापूर येथे झालेलं आहे। पूर्ण तालुक्यामध्ये जेवढे आपले महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणी वर्षातून 4 वेळा या ठिकाणी आपल्याला हे अभियान राबवणार आहोत। हे समाधान शिबिर जे आयोजन करण्यात आला, ज्याचे अर्ज आपल्याकडे घेण्यात येतील ते निकाली किती दिवसात काढण्यात येतील? जे काही अर्ज ते आपल्याला प्राप्त होणार आहे ते तात्काळ निकाली निर्णयाचे आम्ही निर्देश दिलेले आहेत। जे काही त्यामध्ये जर चुकून एखादा त्रुटी असेल ते नागरिकांचे संपर्क साधून ती पूर्तता केल्यास ते पण आम्ही लवकरच इश्यू केले। आपण पाहू शकता या ठिकाणी देगलूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब असतील किंवा या ठिकाणचे ADM साहेब अनुप पाटील या दोघांच्या कार्यामुळे संपूर्ण जनता या ठिकाणी आनंदी दिसून येते। ते असं म्हणतात की त्यांच्यामुळे या ठिकाणी संपूर्ण प्रश्न जे जनतेचे ते मार्गी लागत आहेत। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने वयोवृद्ध संपूर्ण देगलूर तालुक्यातील नागरिक जमा झाले होते। समाधानकारक समाधान शिबिरमध्ये त्यांना करण्यात येत आहे असं त्यांना या ठिकाणी वाटलं। कॅमेरामॅनसोबत मी साक पडेल, NCN न्यूज TV।